या कार्यालयाचं उद्घाटन करण्याची माझी संकल्पना ही संकल्पना शिंदे साहेबांसमोर मांडली, प्रणितीताई शिंदे समोर खासदारांसमोर मांडला, नंतर आमच्या प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेडके यांच्यासमोर मांडली आणि त्याला मूर्त स्वरूप आणण्यासाठी आजची तारीख शिंदे साहेबांनी आम्हाला दिली आणि पल्लवीताई रेडके या आमच्या प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी या तारखेला येण्याचं कबूल केलं। त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज आयोजित झाला। या पाठीमागे एकच उद्देश होता की सोलापूर जिल्ह्यातील जे काय शहरातील जे नूतन पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर त्यांची नियुक्ती झाली त्यांचा सत्कार व्हावा आणि त्यांना शाबासकी द्यावी आणि त्यांच्याकडून चांगलं काम घडावं म्हणून नेत्याच्या हस्ते त्यांना एक सत्कार घडवावा म्हणून तो एक उद्देश होता। आणि जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नेत्यांना मी एकत्रित आणलो। त्याचं कारण आहे की सर्व नेत्यांच्या उपस्थितीत, शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि इथं एक विचारमंथनची सभा झाली पाहिजे की भविष्यामध्ये काँग्रेसची रणनीती कशी राहील, भविष्याच्या आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढावात याचा विचार होण्यासाठी आजचं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे मी शिंदेसाहेब आले। मी शिंदेसाहेबांचा अत्यंत ऋणी आहे। आमच्या प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेडके या आल्यात, आम्हाला खूप आनंद झाला आणि मी निश्चित आपल्याला सांगतो की या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर जास्त मोठा आवाज उठवला जाणार आहे आणि भटक्या समाजाच्या वाड्या वस्त्यावर सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा जावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहेत आणि आजचा कार्यक्रम सर्व नेते मंडळी एकत्रित राहून उपस्थित राहून हा कार्यक्रमाला शोभाडली। मी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी माझ्या विजयंती विभागाच्या वतीनं त्यांना आभार मानतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।